आज आमचे सगळे पूज्य आचार्य ज्या प्रकारे त्याग करतात आणि त्या त्यागातून समाजाला सश्रद्ध करणं, समाजाला सन्मार्गावर ठेवणं, हे जे कार्य आज आमच्या आचार्यांच्या माध्यमातून होतं, खऱ्या अर्थानं अतिशय कठीण आणि कठोर तपस्या संपूर्ण जीवनभर करत ज्या प्रकारचे सुविचार आमच्या आचार्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात, मला असं वाटतं की यामुळेच आज आपली जी पिढी आहे, या पिढीमध्ये जे संस्कार आपल्याला पाहायला मिळतात, जे जगामध्ये संपतायत, ज्या जगातल्या संस्कृती आणि संस्कारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, पण आमची आचार्यांची परंपरा, आमच्या तीर्थंकरांच्या परंपरेने जी तयार केलेली आहे, जे विचार तयार केलेले आहेत, ते सगळे विचार आजही त्यांनी जीवित ठेवले आहेत, नव्हे तर अधिक समृद्ध करून त्या ठिकाणी काल आणि स्थान या दोन्ही गोष्टींचा विचार करत नव्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत ते पोचवतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा विचार सातत्याने पुढे चाललेला आहे आणि एक संस्कारित पिढी निर्माण करण्याचं त्यांचे जे काम आहे ते सातत्याने या ठिकाणी चाललेलं आहे.